मी आता त्या ठिकाणच्या लोकांना सांगितलं, त्यांनी मला भरघोस मतं दिली आणि मी त्यांचं काम करण्याकरता कटिबद्ध आहे. परंतु हे काम मोठं आहे. भैया साहेबांच्या कानावर ज्यावेळेस मी कोपरगावला ही गोष्ट सांगितली, शशी भाऊ त्यांनी सांगितलं, मी काम करण्याकरता निवडून गेले, मी आमदार झालेलो आहे आणि तुमचा हा प्रश्न मी निकाली लावीन, यात कुठल्या प्रकारची शंका घ्यायची काही कारण नाही. त्यानंतर आता 1 महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या जनरल मीटिंग मध्ये राहता शहरामध्ये जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या अश्वारूढ पुतळ्याची जी आरक्षित जागा आहे, राजू शेठ पिपाडा यांनी त्या ठिकाणी ममता भाभी नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी तो पुतळा आणला. आपल्या सर्वांना माहित आहे त्या पुतळ्याची अवस्था काय झाली, त्याच्यानंतर तो का बसवला गेला नाही, हे सगळं सर्वश्रुत आहे. परंतु तरीही त्या ठिकाणी आरक्षित असलेली जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जागा आहे, त्या ठिकाणी खाऊ गल्ली करण्याचा घाट त्या ठिकाणी सभागृहाच्या मिटिंगच्या त्या अजेंड्यामध्ये आला. मग मी भैया साहेबांशी बोललो, साहेब हे राहता जे आहे हे ऐतिहासिक शहर आहे, या ठिकाणी उद्याच्या पिढीला आपण काय सांगणार, कारण त्या ठिकाणी तो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे, त्या चौकामध्ये अनेक 4 पिढ्यांपासून या ठिकाणी शिवप्रेमींची, शिवभक्तांची आणि या राहत्याच्या शहरवासियांची त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे. तरी या ठिकाणी त्या ठिकाणी खाऊ गल्ली होऊ नये अशी मी सभागृहामध्ये त्यांना तीव्र शब्दात विरोध केला आणि भैया साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी सांगितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे. त्यांनी तेही त्या ठिकाणी मी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. त्यानंतर या राहत्या शहरामध्ये उद्या विकास कामाकरता काही निधी आपण त्या ठिकाणी या राहता नगरपालिकेला दिला पाहिजे. आपण सुद्धा राहता शहराचे नेते आहात, त्याही ठिकाणी त्यांनी राहता नगर परिषदेसाठी मी भरीव मदत करीन, भरीव निधी देईल अशा प्रकारचा शब्द दिला. पुन्हा एकदा मी राहता शहरवासियांच्या वतीने भैया बोले साहेबांचं